भांडवलदारांच्या भल्यासाठी आणि जन आंदोलन दडपण्यासाठी या विधेयकाचा वापर होण्याची भरपूर अशी शक्यता आहे। तो म्हणजे जनसुरक्षा विधेयक कायदा। या विधेयकाला कोणताही विरोध न होता तो अंमलात आणणे हे चालू सरकारचे षडयंत्र आहे आणि त्यामुळे येणाऱ्या पिढीच्या भावना तसेच त्यांना स्वातंत्र्याच्या चौकटीमध्येच राहून त्यांचे स्वातंत्र्य धोक्यात घालण्यासाठी ही फार मोठी चाल असल्याचे आजपर्यंतचे सगळ्यात मोठे षडयंत्र निदर्शनास येते। त्याच्यामुळे या असल्या प्रकारच्या कायद्याची आपण विरोध करण्याची वेळ आलेली आहे आणि यामुळे हे असले कायदे होतातच का बरं, हाही एक प्रश्न आहे। एकतर EVMच्या नादामध्ये आपल्या या भारत देशामध्ये गेली 10 ते 15 वर्ष होऊन गेली। एकतर निवडणुकीच्या प्रक्रियेवर हमेशा शंका होतात, परंतु त्यांना आड ठेवू नये, त्यांना बाजूला सारू नये। आजपर्यंत जे सत्तेत आहेत, बरं ते आहेत तर आहेत, आपल्याला अजूनही बरेच मार्ग आहेत या देशामध्ये सामाजिक विकास आणि परिवर्तन घडवून आणण्यासाठी। तर त्या गोष्टींनाही आता हे म्हणजे रामराम ठोकण्याचा प्रयत्नात आहेत आणि त्याचपैकी हा जनसुरक्षा विधेयक कायदा। बरं, नक्षलवाद, दहशतवाद याच्यावर घटनेमध्ये काहीच नमूद केलेले नव्हतं का, की जे आज या लोकांना, या नेत्यांना कायदा हा नवीन आणावा लागला? तर याचं उत्तर आहे होता, याच्यावर औषध होता, परंतु हे अजून एक नवीन औषध तयार करत आहेत। कारण यांच्या चाली आपल्याला लोकांना न कळू देता त्यांना फक्त नवीन नवीन नकली गोष्टी तयार करून लोकांचा मूळ हेतूंपासून त्यांना भटकवून फक्त आपला हेतू साध्य करण्याची एवढीच ही यांची कपटी नीती आजपर्यंत चालत आलेली आहे आणि यामध्ये सर्वसामान्य लोक आणि भारतीय बहुजन लोक याला बळी पडत आलेले आहेत। तर अशापैकीच एक गोष्ट ही दिसत आहे आणि याच्यामुळे आपल्या या भारतीय संविधानामध्ये जे जगातले आधुनिक संविधान आहे, तर याच्यासाठी आपल्याला वाचवण्यासाठी भरपूर प्रयत्न करायचे आहेत आणि याची जबाबदारी प्रत्येक बहुजनांची आहे, ब्राह्मणेतर समाजाची आहे आणि यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत। त्याच्यासाठी विचारांनी जागरूक राहून यासाठी सदैव प्रयत्नरत राहा आणि जनसुरक्षा कायदे वगैरे काही गरज नाही आहे त्याची। आजपर्यंत बाबासाहेबांच्याच अत्यंत आधुनिक घटनेमध्येच असे कायदे आहेत की ज्याच्यामुळे आज दहशतवाद, नक्षलवाद काय आणि त्यांच्या सगळ्या ब्राह्मणवादी, मनुवादी डोक्यांच्या सर्व नसा ह्या सर्व प्रतिबंधित केलेल्या आहेत। फक्त त्याच्यावर बरोबर अंमल करणाऱ्या व्यक्तींचा, प्रशासनात अंमल करणाऱ्या व्यक्तींचा, चांगल्या व्यक्तींचा समावेश जरुरी आहे। तर ह्या गोष्टीकडे ते लक्ष नाही देत आहेत, फक्त हे नवीन कायदे आणू पाहत आहेत आणि त्याचे डुप्लिकेट्स बनवून आपल्याला भ्रमात पाडण्याचे प्रयत्न सदैव करतील। तर अशा प्रकारच्या ह्या गोष्टींमधूनच हे त्यांच्या ह्या गोष्टी आहेत। तेव्हा बहुजनांच्यासाठी सांगण्याचा सल्ला एकच आहे की तुम्ही जागरूक राहून भारतीय संविधानाच्या प्रती समर्पित असे कार्य करा। कुणाला शरण जाण्यापेक्षा फक्त भारतीय संविधानाच्याच बाजूने विवेकबुद्धीने वागा, तरच तुमचे आणि आमचेही कल्याण होईल आणि यामुळे सगळ्यांचे मंगल होईल। तर आजचा व्हिडिओ मी यासाठीच बनवलेला आहे की जनसुरक्षा विधेयक हे अत्यंत घातक असे आहे, कारण याच्या पहिले भारतामध्ये दहशतवाद किंवा नक्षलवाद याच्यावर काहीच उपाय नव्हते का? तर उपाय होते, परंतु हे जाणून लक्षपूर्वक ह्या नीत्यामध्ये घोळ करण्याचा प्रयत्न करतात आणि याच्यामुळे समाजाला आणि मनुष्याला, भारतीय मनुष्यांना बिघडवण्याचे यांचे हेतू सदैव ते सहज प्राप्त करतात। तेव्हा यांच्या नीतीला निश्चितच विरोध करूया आणि याच्यामुळे आपले सामाजिक, संविधानिक हक्क आपण अबाधित ठेवूया। जय भारत। व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करा।